हाय हॅलो नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत करतो तुमचं आपलं खाद्यभ्रमंती विथ प्रथम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आपण निघालो आहोत नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी. ही आपली रोड ट्रिप आहे आणि ट्रस्ट मी, महाराष्ट्राच्या उत्तम रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. नयनरम्य घाट, हायवेवरील खाण्यापिण्याची दुकाने, मध्येच घेतलेला चहा ब्रेक आणि पूर्ण ट्रॅव्हल वाईब, सर्व काही होणार आहे या ब्लॉगमध्ये. तर सीट बेल्ट लावा अँड लेट्स हिट द रोड. आता सकाळचे अराऊंड 8 वाजलेले आहेत आणि आपण नाशिक सिटीमधून एक्झिट करत आहोत. सकाळी लवकर ड्राईव्ह करण्याचा एक वेगळाच फील असतो. रस्ते भरपूर मोकळे आहेत आणि वातावरण खूप छान आहे. आपण पुणे जात आहोत व्हाया संगमनेर रूट, जो खूप स्मूथ आणि सिनिक ड्राईव्ह आहे. रोड ट्रिप विदाऊट फूड स्टॉप? इम्पॉसिबल. आता आपण थांबलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि हायवेवर गरमागरम चहा आणि मिसळपावचा कॉम्बो अनबीटेबल आहे. खरंच हायवेवरच्या ब्रेकफास्टची एक वेगळीच टेस्ट असते. पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर समृद्ध इतिहास आणि परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मराठा साम्राज्य, पेशवाई आणि स्वातंत्र्य चळवळ या सर्वांमध्ये पुण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्राचीन काळात पुण्याला पुण्यविषय म्हणून ओळखले जात असे. इसवी सन 8व्या शतकातील काही ऐतिहासिक नोंदींमध्ये या भागाचा उल्लेख आढळतो. मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमामुळे हा प्रदेश व्यापार आणि शेतीसाठी महत्त्वाचा बनला. पुण्याच्या इतिहासाला खरी ओळख मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी पुण्यातील लाल महाल येथे वास्तव्य केले होते. आजचे पुणे हे शिक्षण, IT उद्योग आणि संस्कृतीचे मोठे केंद्र आहे. पेशवा आणि मराठ्यांची राजधानी पुण्यामध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्याच्या स्ट्रॉंग आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमुळे पुण्याला महाराष्ट्राची कल्चरल राजधानी असे मानले जाते. तसेच जगामध्ये पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ह्या नावाने देखील ओळखले जाते. पुण्याला बऱ्याच वेळा द मोस्ट लिव्हेबल सिटीचा अवॉर्ड देखील भेटलेला आहे. तसेच पुण्याला द क्वीन ऑफ द डेक्कन म्हणून देखील संबोधले जाते. तर मग तिला एखाद्या राणीप्रमाणेच एक्सप्लोर करायला पाहिजे ना. तसेच पुण्याने महाराष्ट्राला बरेच असे मोठमोठे दिग्गज देखील दिलेले आहे. त्यामध्ये जसे की पु ल देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, सावित्रीबाई फुले, निळू फुले, तसेच आपले महात्मा फुले, जे की पहिले शिक्षक होते आणि त्यांनी पहिली महिला शाळा ज्यांनी स्थापन केली. असे मोठमोठे दिग्गज या पुण्याने महाराष्ट्राला दिलेले आहे. चला तर मग एक्सप्लोर करूया ह्या रिच कल्चरल आणि येथील फूडला. आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या दर्शनाने. जसं की मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती यांचं मंदिर आहे, जे की फार प्रसिद्ध आहे. चला तर मग जाऊयात. पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला शनिवारवाडा हा मराठा साम्राज्याच्या वैभवाचा साक्षीदार मानला जातो. इसवी सन 1732मध्ये बाजीराव पेशवे यांनी या भव्य वाड्याचे बांधकाम सुरू केले. शनिवारवाड्याची भव्य तटबंदी, मोठे दरवाजे आणि आकर्षक वास्तुकला आजही पर्यटकांना भुरळ घालते. त्यातील दिल्ली दरवाजा विशेष प्रसिद्ध आहे. इसवी सन 1828मध्ये लागलेल्या भीषण आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला, पण आजही त्याचे अवशेष मराठा इतिहासाची आठवण करून देतात. शनिवार वाड्याला एकूण 5 मोठे दरवाजे आहेत. दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा. प्रत्येक दरवाजाला स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे. असे मानले जाते की मस्तानी यांच्यासाठी खास प्रवेशद्वार म्हणून मस्तानी दरवाजा वापरला जात होता. वाड्याच्या आत सुंदर बागा, कारंजे आणि लाकडी कलाकुसरीने सजवलेले महाल होते. हजारी कारंजे हे त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध कारंजे मानले जात होते. जर तुम्ही बाजीराव मस्तानी मूवी बघितला असेल तर तुम्ही शनिवारवाडा हे नाव देखील ऐकले असेल. पण मला असं वाटतं की आपला ऐतिहासिक इतिहास जाणून घेण्यासाठी पिक्चर बनेपर्यंत वाट बघावी लागू नये असे मला वाटते. याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा.
शनिवार वाड्यामध्ये एंट्री करण्यासाठी एंट्री तिकीट आधी घ्यावे लागेल, ज्याची किंमत मोठ्यांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 5 ते 14 वर्षासाठी 40 रुपये, तसेच फॉरेनरसाठी 100 रुपये पर पर्सन आहे. तसेच शनिवार वाड्यामध्ये एंट्री करण्यासाठीचा टायमिंग हा सकाळी 8 ते 6:30पर्यंतचा असा आहे. त्यानंतर लेझर शोचा टायमिंग 7 ते 9 वाजेपर्यंत आहे. पेशव्यांच्या काळात बांधलेले हे कारंजे त्यावेळच्या अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण होते. हजारी कारंजे हे नाव त्याच्या रचनेमुळे पडले. या कारंजातून असंख्य लहान पाण्याचे फवारे उडत असत, त्यामुळे ते पाहताना हजारो पाण्याचे प्रवाह दिसत असल्याची अनुभूती मिळायची. हे कारंजे कमळाच्या आकारात तयार करण्यात आले होते आणि त्यामध्ये अनेक नळ व जलमार्ग बसवले गेले होते. त्या काळात पाण्याचे नियोजन आणि कारंजांची रचना अत्यंत प्रगत मानली जात होती. पेशव्यांच्या वैभवाचे आणि कलाप्रेमाचे हे एक जिवंत प्रतीक होते. शनिवार वाडा हा पुण्याच्या प्राचीन भागात वसलेला आहे. याची स्थापना बाजीराव पेशवे प्रथम यांनी 1732मध्ये केली. असे मानले जाते की हा पेशवा आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा केंद्रबिंदू होता. येथे दगडी भिंती, प्रशस्त लॉन, येथील सौंदर्यावर 4 चांद लावतात. काय तुम्हाला माहीत आहे की हा वाडा 300 वर्ष जुना आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. शनिवार वाड्याने जेवढी वीरता अनुभवलेली आहे तेवढी क्रूरता देखील अनुभवलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात नारायण दरवाजा. या इथेच रघुनाथराव पेशवे म्हणजेच नारायणराव यांचे काका यांनी त्यांची इथे निर्घुणपणे हत्या केलेली आहे. येथे स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला येथे आर्तहाक त्यांचे ऐकू येते, काका मला वाचवा, काका मला वाचवा. हा रस्ता मस्तानी महलकडे जातो. आपण बघूयात पुढे जाऊन मस्तानी महल कसा आहे. काय तुम्हाला माहीत आहे शनिवार वाड्याचे नाव शनिवार वाडा असं का पडले? तर मी तुम्हाला सांगतो. शनिवार वाडा याचं काम ज्या दिवशी पूर्ण झालं त्या दिवशी शनिवार होता. तसेच या वाड्याची ज्या दिवशी वास्तुशांती होती त्या दिवशी पण शनिवार होता, म्हणून या वाड्याचं नाव शनिवार वाडा असं पडलं. हा आहे टेहळणी बुरुज. येथून बाहेरील शत्रूवर नजर ठेवली जात असे. तुम्ही बघू शकता याला बऱ्याच अशा छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्याच्यातून बघितल्यावर बाहेरचा सगळा नजारा आपल्याला दिसतो. त्या काळी जेणेकरून शत्रूवर नजर ठेवणे यातून सोपे पडायचे.
तुम्हाला माझा आजचा हा शनिवार वाड्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच आपण भेटूया पुण्यातील एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वच्छंदी राहा, तसेच खाण्यासोबत फिरत राहा. नमस्कार.